नमस्कार, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात उभे आहोत. या ठिकाणी विश्व मराठी संमेलन पार पडतंय. हे विश्व मराठी संमेलनाचं हे तिसरं वर्ष आहे. सुरुवातीला मुंबई, त्यानंतर नवी मुंबई आणि आता पुण्यात हे संमेलन पार पडतंय. अतिशय म्हणजे उत्तमरित्या हे संमेलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकं कशा प्रकारे हे संमेलन आयोजित केलेलं आहे, इथं कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि इथे आलेल्या जे म्हणजे साहित्यप्रेमी आहेत त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत आपण त्या जाणून घेणार आहोत. चला तर मग या निमित्ताने सगळ्या कलाकृती आपल्याला भाषांतरित स्वरूपात आपल्याला मराठीमध्ये वाचता येतील या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार आहेत आणि अनुवादक असतील किंवा मराठी लेखक नवीन अभ्यासक लेखक असतील त्यांना सुद्धा प्रोत्साहन या निमित्ताने मिळेल अशी आपण आशा बाळगायला काही हरकत नाही. एकंदरीत जी आपली मराठी भाषा आहे या अशा संमेलनामुळे ती ज्ञान भाषा होण्याच्या मार्गावर जाते का असं वाटतं? बिलकुल म्हणजे आपण बघू शकता की सगळ्या स्तरातील केवळ इथं मराठी भाषा विभागाचे किंवा कर्मचाऱ्यांचाच वावर नाही तर इथं विद्यार्थी आलेले आहेत, पालक आलेले आहेत, विविध क्षेत्रातले लोक आपल्याला दिसत आहेत. अगदी ग्रामीण भागातले लोक सुद्धा मला इथं बघायला मिळाले, शेतकरी बघायला मिळाले. मी सकाळपासून इथं बघतोय विविध स्तरातील लोक आहेत. मला काही माझे परिचित लोक मिळालेत, पोलीस कर्मचारी काही मिळालेत, अधिकारी इथं भेटलेत, काही अभ्यासक मिळालेत, काही व्हॉलेंटियर्स सोशल वर्कर मिळालेत. म्हणजे अशा एकही क्षेत्र नाही की तिथं कोणी आलेलं नाही. म्हणजे हे संमेलन आयामी आणि व्यापकतेने भरलेलं असल्यामुळे इथं आपलं काहीतरी आहे. म्हणजे इथले विषय कार्यक्रम पत्रिकेत जरी आपण बघितले तर इथं बाल साहित्यापासून मुलांपासून तर मी मगाशी बोललो की तत्वज्ञानापर्यंतची चर्चा आहे. प्रशासनात मधली मराठी कशी असणार आहे त्या बाबतीतली चर्चा इथं झालेली आहे आणि सगळ्या विषयांना घेऊन एक म्हणजे खऱ्या अर्थाने अभिजाततेचं एक फील आपल्याला इथं आल्यावर आम्हाला मिळतंय. एकंदरीत जी लहान मुलं असतात त्यांना मराठीची आधीपासून गोडी लागावी. म्हणजे आता मुलगा जन्माला आला म्हणजे त्याला इंग्लिश मिडियमला टाका, पण या अशा संमेलनामुळे आपल्या भाषेची गोडी लागेल का, गोडवा निर्माण होईल का भाषेविषयी लहान मुलांना? बिलकुल. आता मगाशी काही लेक्चर मी अटेंड केले ना की ज्या एक वक्ते बोलत होते की पालकांचा ओढा काय की मराठीमधून आपण शिक्षण घेतल्यानंतर काही रोजगाराच्या संधी आपल्याला उपलब्ध होतील का. मध्यंतरीच्या मागच्या काळामध्ये तसं काही दिसत नव्हतं, परंतु आता अभिजातीचा दर्जा मिळाल्यामुळे एक केंद्र शासनाचा सुद्धा एक सपोर्ट असणार आहे, सहकार्य असणार आहे. त्यामुळे मराठी साहित्यच नाही तर मराठी माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी काही आपल्याला करता येतील का. किंवा मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करतोय मराठी विश्वकोशमध्ये, मी या आपल्या माध्यमाच्या निमित्ताने सांगू शकतो की आपण मराठीमध्ये लेखन जरी केलं तरी आपण चांगल्या पद्धतीने आपण रोजगार सुद्धा आपण या निमित्ताने मिळू शकतो. आम्ही एका शब्दाला 2 रुपये लेखकांना मानधन देतो. म्हणजे एक साधारणतः 250 शब्दांची आपली जर एक आर्टिकल असेल तर आपण 500 रुपये त्यांना देतो. 750 शब्दांपर्यंत जर आपण एखादा आर्टिकल आम्हाला लिहून दिलं तर 2000 रुपये आपण त्यांना मानधन देतो. म्हणजे आपल्याला लेखनाच्या सुद्धा संधी या निमित्ताने उपलब्ध आपण करून देता येत. आणि विविध साहित्यिकांशी मी चर्चा करतोय. महाराष्ट्रभर अभिजातीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर व्याख्यानं होत आहेत, चर्चासत्र होत आहेत आणि जे अभ्यासक आहेत त्यांना सन्मानाने बोलवलं जात आहे, सन्मानाने त्यांना मानधन दिलं जात आहे, जे यापूर्वी असं कधी चित्र दिसून येत नव्हतं. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे व्यावसायिक शिक्षण मराठीत येईल असं आपल्याला वाटतं का? बिलकुल आपण आशा बाळगूया. ज्या अर्थी केंद्र शासनाकडे अभिजातीच्या बाबतीतला जो काही प्रस्ताव सादर करण्यात आला होता याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. आणि म्हणजे मी मगाशीच बोललो की प्रकाशन संस्था ज्या आहेत, म्हणजे बऱ्याच वेळा प्रकाशन संस्थांच्या एक ओरड होती मागच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात की पाहिजे तेवढा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्हाला जे काही आपण तो जो स्टॉल लावलाय त्याचा खर्च सुद्धा निघालेला नाही. आता मी काही प्रकाशकांशी बोललो ना, इथले जे काही स्टॉल आहेत ते मोफत काही उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे लॉटरी पद्धतीने काही हे काढलेले होते. मी काही बऱ्याचशा प्रकाशकांशी बोललो, ते बोललेलं आमच्याकडनं कुठलाही चार्ज घेतलेला नाही, आम्हाला आय कार्ड दिलेलं आहे, मोफत इथं जेवण आपल्याला देत आहेत, चहा नाश्त्याची व्यवस्था आहे. म्हणजे एखादा प्रकाशक इथं स्टॉल लावतो
त्याला इतर काही साहित्य संमेलनामध्ये 10,000, 15,000, 20,000 त्या स्टॉलला जातं आणि तेवढी जर त्याच्यापेक्षा कमी विक्री झाली आणि त्याचा जो काही येण्या जाण्याचा खर्च आहे, इथं जेवणाचा खर्च आहे, तो भरमसाठ असतो. त्याच्यामुळे नुकसान जे होत होतं ते या संमेलनाच्या निमित्ताने तसं काही कुठल्या मला आढळलेलं नाही. म्हणजे प्रकाशकांकडून एकंदरीत आणि कुठल्याही प्रकारे आकारणी न झाल्या आणि चांगला प्रतिसाद, म्हणजे प्रत्येक स्टॉलवर आम्ही पुस्तकं खरेदी करतोय तर चांगल्या प्रकारची विक्री होते. याचा अर्थ प्रकाशकही समाधान आहे, वाचकही समाधान आहे. आपण पुस्तकं बघू शकतात की ते स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आपल्याला मिळायला मिळत आहेत, इतर बाल साहित्य पण आपल्याला मिळत आहेत आणि वैचारिक साहित्य आहे. सगळ्या प्रकारच्या पाक कलाकृती महिलांसाठी सुद्धा, म्हणजे बाहेर आपण स्टॉल बघितला तर विविध पाक कलाकृती सुद्धा आपल्याला तिथं विविध, म्हणजे खानदेश असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, आणि ते केवळ आपल्याला भोजन देत नाही तर त्यांची ते जाहिरात सुद्धा करताय की आमचं बघा, म्हणजे पुरणपोळी तुम्ही खानदेशची नाही, पुण्याची सुद्धा पुरणपोळी खाऊन बघा, किंवा कोकणातला सुद्धा आहार. आता इथं आहारांमध्ये पण आम्ही जेवण केलं ना तर इथं व्हरायटीज दिसते. मग कोकणातला सुद्धा मी खानदेश म्हणून येतो, मला खानदेशचा सुद्धा इथं पदार्थ खायला मिळतो. की असं नाही की पुण्या मुंबईत आला तर तेच आपल्याला आमटी भात वगैरे तसलं काही इथं प्रकार इथं दिसत नाही. तो विदर्भातला असेल, कोकणातला असेल, त्याला आपलं हे वाटतंय संमेलन. त्याच्यामुळे मीही एक समाधानी आहे याच्या बाबतीत. धन्यवाद सर. चालेल, धन्यवाद. नमस्कार. आज आपण विश्व मराठी संमेलनात आलो आहोत. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात हे संमेलन भरलंय आणि इथे आपण प्रकाश निर्मल यांच्याशी बोलणार आहोत. यांनी एक शोधप्रबंध यांचा प्रकाशित झालेला आहे. त्याच्यात हिंदीची जी देवनागरी लिपी आहे तिच्यात ळचा समावेश यांच्या प्रयत्नांमुळे झालेला आहे. आपण त्यांच्याशी याबाबत जाणून घेऊयात. सर, काय सांगाल? माझं नाव प्रकाश निर्मळ आहे सर्वप्रथम, आणि तुम्ही त्याच्याबद्दल विचारलं ना. तर त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की हिंदी प्रदेशामध्ये खूप वेगवेगळ्या भाषा आहेत. त्या काही हिंदीच्या बोली नव्हेत, तर त्या ज्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये ळचा उच्चार फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या हिंदीचीच देवनागरी वापरतात. त्यांना स्वतंत्र देवनागरी, कारण तिथे हिंदी ही अधिभाषा आहे, त्यांची राजभाषा आहे आणि त्यांनी प्रत्येक राज्यांनी हिंदी भाषा स्वीकारलेली आहे मातृभाषा म्हणून. तर त्यामुळे त्यांना हिंदीचीच देवनागरी वापरावी लागते. त्यामुळे मग त्यांना जर लिहायचं असेल त्यांचे शब्द, समजा त्यांना थळी भाषा हा शब्द लिहायचा आहे, राजस्थान मधली थळी भाषा आहे, तर त्यांना तो थली लिहावा लागत होता आणि खूप शब्दांचं विकृतीकरण होत होतं. दुसरी गोष्ट, राजभाषा म्हणून ती जेव्हा महाराष्ट्रात येत होती तेव्हा महाराष्ट्रातल्या भाषांचं सुद्धा शब्दांचं विकृतीकरण ती करत होती. टिळकांचं तिलक, लोणावळाचं लोणावळा वगैरे, पुण्याचं पुणे वगैरे, हे सगळं अतिशय घाणेरडं चालू होतं. सगळं गेल्या अनेक वर्षांपासून ही अतिशय घाणेरडी गोष्ट सुरू आहे. त्यावर मी आक्षेप घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जेव्हा राजभाषा म्हणून वापरता, हिंदी जेव्हा राजभाषा म्हणून वापरते, तेव्हा तिने सगळे शब्द जसेच्या तसे लिहिले पाहिजे. बरोबर. आणि त्यामुळे मग मी तो पाठपुरावा सुरू केला आणि 2016 पासून आतापर्यंत 2024 मध्ये त्यांनी ळ हा हिंदीचा विशेष वर्ण म्हणून स्वीकारलेला. म्हणजे एकंदरीत 8 ते 9 वर्षाचा तुमचा हा लढा. हो, येस, बरोबर आहे. 8 ते 9 वर्षापासून माझा तो पाठपुरावा सुरू होता. म्हणजे मी सुरुवातीला माझा फार अभ्यास नव्हता, पण मला ही गोष्ट खटकत होती म्हणून मी लिहित होतो. नंतर समांतर रूपाने मी अभ्यास करत गेलो आणि मला सगळं सापडलं की त्यांच्या भाषांमध्ये कोणकोणते शब्द आहेत, तर ते पुराव्यासकट मी त्यांना सादर केले. त्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं. सर, हे सहजासहजी स्वीकारलं गेलं का यासाठी खूप खटाटोप करावा लागला? खटाटोप करावा लागला. बऱ्याच लोकांशी वैयक्तिक पण वैमनस्य निर्माण झालं. उदाहरणार्थ, काही राजभाषा अधिकारी होते हिंदीचे की जे लोक ते स्वीकारत नव्हते आणि त्यांना खरं म्हणजे ते असंच म्हणाले होते मला की नाही, देवनागरी में वर्णही नाही आहे. मी म्हटलं तुमची माहिती चुकीची आहे, पहिली माहिती अपडेट करा की देवनागरीमध्ये आहे पण हिंदीच्या देवनागरीमध्ये नाही. तर अशा पद्धतीने बरेचदा वादविवाद वगैरे झालेले आहेत. परंतु शेवटी कसं असतं, आपल्याला जर एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल तर मग आपल्याला कुणाशी, आपण वैयक्तिक तर काय एवढं कुणाशी आपलं शत्रुत्व नाही. आपला विषय आहे की तो जी भाषा आहे ती व्यवस्थित मांडली गेली पाहिजे, जे शब्द आहेत ते तत्सम स्वरूपात लिहिले गेले पाहिजे, हा आपला विषय होता. आणि त्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं. अलीकडेच ते त्यांची जी अभ्यासकांची सभा वगैरे झाली त्यामध्ये ते स्वीकारले गेले. सर, पुण्यात जे आता हे विश्व संमेलन भरलंय मराठी, याविषयी काय सांगा? मी त्याच्याबद्दल मला एक थोडंसं काही गोष्टी सांगायच्या अशा आहेत की खूप खर्चिक होऊ नयेत संमेलनं. आता ह्या संमेलनासंदर्भात मी असं ऐकलंय की बा खूप पैसा खर्च करून बाहेरचे लोक बोलवले वगैरे जातात, तर मला ते काही योग्य वाटत नाही. संमेलनं झाली पाहिजेत. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये संमेलनांमध्ये एक परिसंवाद हमखास असला पाहिजे, मराठी भाषा टिकेल कशी. कारण काय आहे तुम्हाला सांगू,
आता पुणे शहर आपण काय समजतो, मी विदर्भातला माणूस आहे, आमच्याकडे तर रस्त्यावर लगेच पटकन हिंदी बोलतात लोक. पण मला पुण्यात आल्यानंतर हे अपेक्षित नव्हतं. पुण्यात आल्यावर सुद्धा उत्तर प्रदेश सारखं वातावरण, म्हणजे विदर्भापेक्षा घाणेरडं वातावरण मला इथे पाहायला मिळालं. की रस्त्यावर गेल्यानंतर लोक मराठी नाही आते हिंदी में बात करो अशा पद्धतीने बोलतात. त्यावेळेस ना पायातली तिडीक अगदी मस्तकात जाते. म्हणजे त्यावेळी हे सगळं आपण जे बघतोय ना, याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. ते संमेलनाच्याच माध्यमातून होईल असं नाही, अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. पण संमेलन हा त्यातला एक भाग आहे. पण संमेलनामध्ये असे काही विषय ठेवले गेले पाहिजेत की ज्यामध्ये लोकांचं प्रबोधन होईल की महाराष्ट्रात आलेला माणूस हा मराठी कसा शिकेल, यासाठी आपण काय प्रयत्न करावेत, याबद्दल काही उद्बोधन वगैरे झालं, परिसंवाद झाला तर ते जास्त मला चांगलं वाटेल. सर, तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात तुम्ही विदर्भाचा आहे. विदर्भात पटकन तोंडात हिंदी येते. मराठीतला पहिला जो ग्रंथ आहे तो विदर्भात रितपूरला लिहिला गेला. बरोबर. मग याला कारण काय की पहिला ग्रंथ जर रितपूरला लिहिला गेला विदर्भात, आणि आज विदर्भाच्या तोंडात हिंदी शब्द येतात, हे कशामुळे? हा ड्रॉबॅक नाही का आपला? हो, ह्या ड्रॉबॅक म्हणजे हे काय आहे, विदर्भातल्या लोकांचा एक गैरसमज करून देण्यात आला की आपण हिंदी भाषिक राज्यामध्ये होतो. असं नाहीये. मध्य प्रदेश हे मुळातलं हिंदी भाषिक राज्य नाही. आणि विदर्भ हा मध्य प्रदेशात नव्हता. पण विदर्भ सीपी अँड बेरारमध्ये होता. आणि सीपी अँड बेरार जे आहे ते हिंदी भाषिक राज्य नव्हतं. तिथल्या भाषा होत्या उर्दू, इंग्रजी, मराठी. द्विभाषिक होतं ते, उर्दू आणि मराठी असं. ते त्यामध्ये छत्तीसगड आणि विदर्भ होता. थोडासा मध्य प्रदेशमध्ये जो भाग आहे तो तेवढा भाग होता. तर आणि 9 वर्ष फक्त मध्य प्रदेशमध्ये होतं. नागपूरची राजधानी होती ती 9 वर्ष फक्त मध्य प्रदेशची राजधानी होती. परंतु त्या 9 वर्षामध्ये सुद्धा हिंदी आणि मराठी या समकक्ष भाषा होत्या. तर हा जो गैरसमज पसरून देण्यात आला हा चुकीचा आहे. हा, तिथे हिंदीपेक्षा उर्दूचा प्रभाव जास्त होता. हिंदी तर अलीकडे निर्माण झाली ना. हिंदी जन्माला कधी आली? फार 100 ते 150 वर्षापूर्वी. त्या अगोदर उर्दू होती. तर उर्दूचा प्रभाव हा आहे कारण निजामाच्या काळामध्ये निजामाच्या अधिपत्याखाली होतं. आणि बाजारात मुस्लिम लोक जास्तीत जास्त होते. तर मुस्लिम लोक उर्दू बोलत असल्यामुळे आपले लोक त्यांच्याबरोबर उर्दू म्हणजे हिंदी म्हणतो आपण त्याला, पण ती उर्दूच. तर उर्दू बोलत होते म्हणून आपल्या लोकांना ती उर्दू बोलण्याची सवय लागली, असं माझं एकंदर धारणा आहे. हिंदीचा वगैरे काही प्रभाव नाही. आणि हिंदी भाषिक लोक तर हिंदी बोलतच म्हणजे उर्दू बोलतच नव्हते. ते त्यांची मातृभाषा बोलत होते ना. त्यांच्या मातृभाषा खूप वेगवेगळ्या आहेत. परंतु इकडे उर्दूचा प्रभाव झाल्यामुळे पण ते लोक मग उर्दू बोलायला लागले. आणि उत्तर भारताची जशी संपर्क भाषा उर्दू होती, म्हणजे त्याला हिंदुस्थानी म्हणायचे त्यावेळी, तर तशी हिंदुस्थानी जी भाषा होती तशीच मग हिंदुस्थानी इकडे पण विदर्भात पसरत गेली. पण तुम्ही जे म्हणता की लीळाचरित्र किंवा मराठीचा पहिला जो गद्य ग्रंथ आहे तो अमरावती जवळ रिद्धपूरला लिहिला गेला, हे लोकांना माहीत नाही. हे विदर्भातल्या लोकांना माहिती नाही. विदर्भातल्या लोकांना फक्त एवढंच माहिती आहे. आणि ही चुकीची माहिती दिली गेली की आपण मध्य प्रदेशात होतो. त्यांना हे सांगितलं गेलं पाहिजे. म्हणूनच मी म्हणतो तुम्हाला की उद्बोधन झालं पाहिजे, लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे की मराठी काय आहे, मराठी भाषा किती वर्ष जुनी आहे, मराठी लोकांचा पराक्रम काय होता हा पण माहित नाही. मराठी लोकांचा मराठ्यांचा काय पराक्रम होता हे शिकवलं गेलं नाही कधी. सर, आज मराठीची जी हानी झालेली आहे याला राज्यकर्ते आणि साहित्यिक यांच्यापैकी जास्त जबाबदार, राज्यकर्ते, साहित्यिक आणि वाचक यांच्यापैकी जास्त जबाबदार कोण याचं आपल्याला वाटतं? सर्वसामान्य माणूस जबाबदार आहे. राज्यकर्ते नाही किंवा साहित्यिक पण नाही. सर्वसामान्य, तुम्ही जसे लोक निवडून देता तसे ते लोक जसे लोक असतील तशी त्यांचे लोकप्रतिनिधी निवडले जातात ना. म्हणजे मला जर माझ्या भाषेबद्दल आस्था नसेल तर भाषाबद्दल आस्था नसलेले लोक निवडून जाणार. तमिळनाडूमधल्या लोकांना आपल्या भाषेबद्दल आस्था आहे म्हणून भाषेबद्दल आस्था असलेले लोक निवडून जातात. त्यामुळे हा सर्वसामान्य लोकांचा दोष आहे. हा, साहित्यिकांना मी नक्की दोष देईल, त्याच्यानंतर साहित्यिकांना दोष देईल, कारण साहित्यिकांची ही जबाबदारी आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, अमिताभ बच्चन आहे. अमिताभ बच्चन हा माणूस मराठीचं मीठ खातो. त्याचं मीठ येतं का उत्तर प्रदेशातून? नाही. इथला शेतकरी पिकवतो ते तो खातो ना. मग त्याची जबाबदारी नाही मराठी शिकणं. तो काय म्हणतो, मुझे इतने साल में जरूरत महसूस नहीं हुई. तामिळनाडूत असता तसं म्हणू शकला असता का तो? आणि मग त्या अमिताभ बच्चनला तुम्ही साहित्य संमेलनाला का बोलवता? बॉलिवूडमुळे नुकसान झालंय महाराष्ट्राचं असं वाटतं का? भाषेचं 100% नुकसान झालंय. बॉलिवूडमुळे झालं म्हटलं पेक्षा बॉलिवूड तर त्याच्या क्षेत्रामध्ये आहे. मराठी लोकांचं नुकसान जर झालं असेल तर हिंदी भाषा ही मराठी लोकांना अनिवार्य केल्यामुळे झालेला आहे. माझा सर्वात पहिली मागणी माझी ही आहे की हिंदी जो अभ्यासक्रमातला जो अनिवार्य विषय आहे तो काढून टाकला पाहिजे. बॉलिवूडची पिक्चर पाहून तुम्हाला हिंदी शिकता येतं. त्याच्यासाठी काही
हिंदीचे अभ्यासक्रमात हिंदी असली पाहिजे असं आवश्यक नाही. आज काय झालंय, हिंदी अनिवार्य आहे, मराठी अनिवार्य नाही महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वांना समजणारी भाषा हिंदी झालेली आहे. नमस्कार. या फर्ग्युसन कॉलेजच्या आवारामध्ये इथे काही साहित्यप्रेमी आलेले आहेत, वाचकप्रेमी आलेले आहेत आणि आपण त्या सर्वांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. एकंदरीत त्यांचा अनुभव काय आहे या साहित्य म्हणजे या संमेलनाविषयीचा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि मी सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करतो. हे सगळे आमचे विद्यार्थी आहेत. मुळातच विश्व मराठी संमेलन असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विश्वभरातून अनेक मराठी प्रेमी रसिक एकाच छताखाली येतात आणि त्यांच्यात चर्चा होते, संवाद होतात आणि त्याच्यातून जगभरामध्ये आपलं मराठीचं वैभव, मराठीची संस्कृती, त्याचं संवर्धन, भाषा आणि भाषा धोरण, लोकसाहित्यापासून ते अगदी भारूड, गवळण किंवा कथा, कादंबरी ह्या सगळ्यांवरती परिसंवाद होत आहेत. मराठी भाषा आणि युवक हा एक वेगळा परिसंवाद या निमित्ताने होतो आहे. मला वाटतं ही खूप छान संधी आहे. आपण नेहमी म्हणतो की मराठीचं काय होणार, पण त्या सगळ्यांसाठी हे एक उत्तर आहे की मराठीचं काय होईल याच्यापेक्षा आम्ही मराठी म्हणून काय काय करतोय हे दाखवण्याची मला वाटतं ही वेळ आहे. आणि अभिजात मराठीचा भाषेला आपल्याला दर्जा मिळालेला आहे, त्याचा जास्तीत जास्त वापर आणि उपयोग हा विद्यार्थ्यांपर्यंत व्हावा, आपल्या प्रशासनात व्हावा आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर मराठी शिकून नवीन संधी उपलब्ध होतील अशी एक भावना या निमित्ताने नक्कीच सांगता येईल. आणि हे सगळ्याच्या मागे विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये केवळ संमेलन उत्सव भरून उपयोग नाही, तर आपण तिथे प्रत्यक्ष आलो पाहिजे हा एक फार महत्वाचा विचार या निमित्ताने मला सांगावासा वाटतो. सुरुवातीला म्हणजे जेव्हा या संमेलनाची सुरुवात झाली, सुरुवातीला हे मुंबईत झालं, त्यानंतर नवी मुंबईत दुसरं आणि आज पुण्यात, म्हणजे विद्येचं माहेरघर पुण्याला म्हटलं जातं. तिसरं संमेलन हे पुण्यात आहे. विशेष म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलंच संमेलन आहे, त्याविषयी काय सांगा? नक्कीच तुम्ही म्हणाला तसं अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं संमेलन आहे, त्यामुळे एक वेगळा महत्त्व त्याला आहे. इथे येणारा प्रत्येक रसिकप्रेमी त्याच भावनेने इथे येतो आणि बरंच काही घेऊन जातो. बरोबर, फक्त संमेलन नाहीये, तर इथे तुम्ही बघितलं तर अनेक पुस्तकांची दालनं आहेत. त्या प्रत्येक दालनांमध्ये जाऊन आपल्या साहित्यामध्ये काय काय आहे हे बघण्याची संधी मुलांना मिळते. तुम्ही म्हणाल तसं विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यात होत असताना याची एक पार्श्वभूमी, पूर्वपीठिका अशी आहे की स्वतः माननीय मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी याच फर्ग्युसनच्याच इमारतीमध्ये, कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळा पुणेकर साहित्यप्रेमी रसिकांची एक बैठक बोलावली आणि त्या बैठकीत प्रत्येकाला बोलायला वेळ दिला की तुम्ही तुमची मतं मांडा. हे साहित्य संमेलन होत असताना जागतिक परिप्रेक्ष्यातून आपण मराठीकडे कसं बघतो या संदर्भात अनेकांनी आपलं मतं दिली सुद्धा आणि त्याची परिणिती अशी आहे की खूप चांगल्या दर्जाचे कार्यक्रम त्या निमित्ताने ठरवता आले आयोजन समितीला. त्यामुळे माननीय मंत्री महोदयांनी ह्याच्यामध्ये लोकसहभाग कशा पद्धतीनं करून घेता येईल याचा एक खूप चांगला विचार केलेला दिसतो. म्हणजे कुठलीही एकाधिकारशाही न गाजवता साहित्यिकांचं काय मत आहे, साहित्यप्रेमींचं, वाचकांचं काय मत आहे आणि काय सुधारणा व्हायला हव्यात त्या अनुषंगाने हे आयोजन करण्यात आलेलं आहे असं आपल्याला वाटतं का? अगदी 100%. कारण इथे आलेली ही सगळी, आता तुम्ही आमचे विद्यार्थी जर बघितलेत तर ह्या प्रत्येकाच्या मनात काहीतरी मराठी भाषेविषयीचं एक वेगळं महत्व आहे आणि ते काय आहे ते शोधायसाठी म्हणून ते चाचपडत असताना आमची मुलं जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांना काहीतरी एक वेगळं मिळतं आणि पुन्हा एकदा मराठीचं प्रेम व्यक्त करायला, ते नेमकेपणाने मांडायला त्यांना एक व्यासपीठ हे महोत्सव नक्कीच देतं असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे आयोजन समितीचे खरोखर मनापासून धन्यवाद, महाराष्ट्र शासनाचे मनापासून धन्यवाद. आणि कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की लवकरच हे विश्व मराठी संमेलन आपण परदेशात सुद्धा घेणार आहोत अशी त्यांची याच्या मागची मनोभूमिका आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. एकंदरीत मराठी भाषेचं जे संवर्धन व्हावं यासाठी किंवा वाचन संस्कृती वाढावी, जी लोप पावत चाललेली, म्हणजे आजकालची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेलेली, त्यामुळे पुस्तकाला दिला जाणारा वेळ हा मोबाईलने घेतलेला आहे. तर याचा काही चांगला परिणाम होतोय का अशा संमेलनांमुळे की बाबा आपली भाषा वाढते, म्हणजे जोपासली जाते, तिचं संवर्धन होतंय, असं काही आपल्याला वाटतं का? मुळातच हे संमेलन का होतंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. केवळ मराठी पुरतच नाही, मी असं म्हणेन सध्या भारतामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत त्या सगळ्या भाषांसाठी एक अमृत पर्व सुरू आहे.
कारण आपल्या महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोघांच्या समन्वयातून मराठीसाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून दिला जातोय. त्याच्या माध्यमातून संमेलनं भरवले जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संधी, नवनवीन क्षेत्र विकसित होण्याच्या दृष्टीनं काय उपाययोजना करता येतील याच्यासाठी सरकार काम करत आहे. अनुवादासाठी सरकार काम करत आहे. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना ते अनुदान सुद्धा देत आहेत. मराठीतली पुस्तकं इतर भाषात अनुवादित व्हावीत यासाठी अनुवादाच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. मला वाटतं ही एक चांगली संधी आहे, ही एक सुरुवात आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मराठीचा अभिजात दर्जा मिळाला म्हणून फक्त उत्सव करणं नाही, तर त्याचा गांभीर्यानं एक विमर्श आपल्याला करावा लागेल आणि तो आगामी काळामध्ये आपल्याला नक्की चांगल्या प्रमाणामध्ये दिसेल असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद. तुम्ही पूर्ण साहित्य संमेलन म्हणजे संमेलन बघितलं, काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या याच्यावर? चांगलं साहित्य संमेलन केलं होतं. परत सांस्कृतिक कार्यक्रम आहे, मराठी कलेचा एक नाही का जागरूकता. आम्ही दुपारच्या सेशनला आलो होतो, तर तेव्हा त्यांनी दाखवलं की ज्योतिबा महाराजांचं त्यांच्या तिथलं कल्चर, परत मराठी कल्चर, जेजुरीचं, परत वारी दाखवली गेली. आणि आम्ही आतमध्ये बसलो होतो, ते 2 सेशन आम्ही हे केले. तर त्यात मराठी कलेचा आपल्याला एक टाईप जागरूकता कशी निर्माण करता येईल, मराठी साहित्याला आपण पुढे कसं नेऊ शकतो असं ते सरांनी अतिशोष सरांनी सांगितलं. तुमची काय प्रतिक्रिया आहे? काल मराठी विश्व संमेलन झाले, ते आज कार्यक्रम झाली प्रसार माध्यमांची वगैरे. ते जावडेकर सर होते, डॉक्टर जावडेकर सर आले होते. त्यांनी प्रसार माध्यमांची माहिती सांगितली आणि आपण म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये कसं काम करावं आणि इन्स्टा, फेसबुक वगैरे त्याच्यावर ब्लॉग वगैरे पोस्ट वगैरे कसं करावं ते त्यांनी सांगितलं. म्हणजे एकंदरीत सोशल मीडियावर लिखाण करता येईल या संदर्भात ह्याबद्दल सांगितलं. आणि विविध ह्या संमेलनामध्ये विविध पुस्तकं आहेत, ग्रंथ वगैरे म्हणजे, आणि विविध लेखकांनी आणि कवींनी दिलेली वेगवेगळी पुस्तकं आपल्याला ह्या संमेलनामध्ये पाहायला मिळतात. संमेलनामध्ये म्हणजे पुस्तकांची पण एक छान वेगवेगळ्या पुस्तकांची म्हणजे असे म्हणजे चांगली पुस्तकांची म्हणजे गोष्टीची वगैरे, कादंबरी वगैरे असे पुस्तकं पाहायला मिळतात त्या संमेलनामध्ये. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत एकूण? काही नाही, सुंदर वाटलं बघण्यास वगैरे. खूप नवीन काहीतरी शिकायला भेटलं. मी आता दुपारीपासूनच आले, बट खूप काही चांगलं होतं. मराठी माध्यम आपली भाषा किती म्हणजे मोठी आहे ते कळालं मला आज. आणि एकंदरीत पुस्तकांची दालन असतील, काही खरेदी वगैरे केली तुम्ही लोकांनी? नाही तशी खरेदी तर केली नाही, पण बघितलंय, खूप छान आहे. तुम्हाला काय वाटतं? मला हे एकदम म्हणजे अचानक बोलवलं गेलं ना इथं, छान एकदम म्हणजे असं वेगळंच वाटलं म्हणजे उत्सुकता? हो, अजून उत्सुकता वाटली, पण वेळेचे निर्बंध आहे ना. आणि खूप गोष्टी चांगल्या भेटल्या ऐकायला, बघायला. वेगवेगळी पुस्तकं, बाललीला, हे सगळे छान होतं कार्यक्रम आजचा. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात सुरू असलेलं विश्व मराठी संमेलनात आपण आलो. येथील नागरिकांच्या, साहित्यप्रेमींच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. वाचन संस्कृती कशी वाढेल यासाठी काय करायला पाहिजे अशा अनेक म्हणजे नाना विविध गोष्टींवर इथे आलेल्या नागरिकांनी भाष्य केलं आहे. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा वन इंडिया मराठी. धन्यवाद.